ही माणसा बिंदाण्याची कणसा ही काही कामाची नाही. बाई 100% धंदा 101%, 100 पण 101% आणि मार खाल्ला आता नाही. इथं आवरा भारी वास येते परफ्यूमचा, काही सांगून काही फायदा नाही. अबे साले. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजे सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे. मी मस्त आहे. आय होप तुम्ही पण मस्त असाल, मस्तच राहायला पाहिजे एकदम टकाटकाने. तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम, जय श्री महाकाल. तर म्हटले आजची आपली व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण की आम्ही चाललो फिरायला. छोटीशी ट्रिप आहे आणि ती पण ट्रिप आपल्याला भेटली आहे लकी ड्रॉमध्ये. कोणाकडून? यश कलेक्शन कोणगाव ना, त्याचे ओनर आहेत अमोल आणि गौरव यांच्यातर्फे. म्हणजे कसं होतं, जे आपले कस्टमर रेग्युलर कस्टमर वगैरे असतील ते आपल्या शॉपवरती व्हिजिट करतील. त्यांची म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट खरेदी केल्याच्या नंतर लकी ड्रॉमध्ये ते चिठ्ठी टाकत होते. त्याच्यातले असे 10 या 9-10 असे काहीतरी कपल्स आहेत की त्यांना ती आपल्याला म्हणजे लकी ड्रॉमध्ये ती एक ट्रिप आपल्याला भेटलेली आहे त्याच्यामध्ये. तर तसंच आपण आता त्यांच्यासोबत जाणारं कोण कोण कपल आहेत आपण बघूया, त्यांच्याशी बोलू आपण. आणि अमोलशी पण बोलू. शायद वाटतं अमोल नाही ना, अमोल शॉपला जाणार आहे, गौरव आपल्यासोबत येणार आहे. मग गौरवशी आपण बोलू व्यवस्थितपणे, कसं काय त्यांनी नियोजन वगैरे करण्यासाठी काय काय केलं आणि कसं केलं ते आपण बोलू. जय श्रीराम बोल बाबू. जय श्रीराम, जय श्रीराम. तर तसंच आपल्याला निघायचं होतं 7 वाजता, 7-7:15 वाजता आपल्याला त्यांच्या शॉपवरती जाऊन भेटायचं होतं कोणगावला. तसं मी दादाला सांगितलं की दादा बोलू तू मला सोड म्हणून, कारण की बॅग आहे, मी आहे, बायको आणि एक आपला मोठा बाबू श्लोकला घेतलं आहे, श्रवणला घरी ठेवलं आहे. कारण की तो व्यक्ती तसा नाही आहे, तो बाईलाही डेंजर आहे, त्याचा विषय लई खोले म्हणून त्याला घेतला नाही. सकाळी उठल्यानंतर बोलेल मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. बाय बाय मम्मा. हो त्याला नका अंकल जाऊन दे त्याचे. जय सद्गुरू. बाय वहिनी. बाय शिरू, बाय शिरू, बाय शिरू. येऊ नको बाय हिरो बघा. चला या, वाजले 7 वाजून 5-10 मिनटं झालेले आहेत. फटाफट पोचूया आता आपण. हे बॅग वगैरे घेतली या गाडीमध्ये, दादा सोडायला आहे. थांब रे बाबू, नको नको करतो यो. A few moments later. काय बरोबर, चल तुम्ही चल, गाडी काढी. मग काय बोलू याला आता. याला खासी गौरी झाली बघा. खा खा खा. रडक्यावर गजब बेइज्जती है. चल बाय 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 बाय. तर फायनली काय आपण पोचलो आहे शॉपवरती, बघू शकता इथे. आणि हा आहे गौरव. गौरव गौरव हाय कर एकदा. हाय हाय. तर म्हटले ना, खूप मजा मस्ती होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तसं तुम्ही बनून राहा. आणि पहिली बात की बघू, जर आपला ब्लॉग मोठा झाला तर आपण 2 पार्ट करू, आणि जर आपल्याला वाटला तेवढा मोठा नाही होणार तर मग एकच आपण ब्लॉग बनवू. ठीक आहे. तर आता सर्व फॅमिलीज वगैरे येऊ दे आणि आपण नंतर बोलूया. आता गाडी बघू शकता, एक पहिली गाडी आलेली आहे सर्वांना ना, म्हणजे प्रत्येकाला 2 कपल या 2 कपलसाठी एक गाडी केलेली आहे इथून. अरे कुठे झालेलं आहे सांगणार तुम्हाला. आम्ही म्हणजे आजची आपली ट्रिप आहे माथेरानला जायचं आपल्याला. आज जायचं आहे, उद्या यायचं आहे. 1 डे ट्रिप असेल आपली, म्हणजे 1 डे पण नाही बोला, 2 दिवसाची ट्रिप आहे आपली. तसंच आपली वहिनी साहेब आणि यांची बच्चा पार्टी. आई बरे आहेत ना? बरे आहेत ना? एकदम असं ना. तसं अजून समोरच तुम्ही बघू शकता सर्वजण आलेले हळूहळू कपल्स लोक येत आहेत. मग तसं प्रत्येक 2 कपल एका गाडीमध्ये जाते. मग 2 कपल आले की मग त्यांना लगेच पाठवून द्यायचं. म्हणजे एक स्टॉप सांगितले बदलापूरला वाटतं, एक स्टॉप आहे की तिथे जाऊन आपल्याला नाश्त्यासाठी थांबायचं आहे. आता ही पहिली गाडी चालली आपली, जाऊ द्या. सुखरूप सगळे एकदम व्यवस्थितपणे आलं ना. गौरव पहिले आपली एक गाडी चालली ना आता, फर्स्ट गाडी ना, एक गाडी पुढे गेली ऑलरेडी. गेली आहे का? अच्छा, म्हणजे ही सेकंड गाडी आहे.
चला आपली गाडी आली का आपण पण निघूया आता. हा A few minutes later. सो गाईज ही आपल्याला गाडी आहे. ह्या गाडीमध्ये आपण जाऊया. बॅग्स वगैरे ठेवतो अगोदर. तर गाईज फायनली आता बसलोय आपण गाडीमध्ये. मग जाऊया आता. इथून आपल्याला डायरेक्ट पहिलं थांबायचं आपल्याला बदलापूरला. बदलापूरचं जिथं नाश्त्याचं ठिकाण आहे तिथं जायचं आहे. लोकेशन पाठवलंय मला गौरवने. बाय. तर चला एसी चला दे भाई. ना आम्ही सीएनजी भरायला थांबलो इथे. आपल्या इथं आपला दुर्गाड किल्ल्याची इथं सीएनजी पंप आहे ना, तिथं डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे सीएनजी भरायला थांबलो. आणि तसेच आपल्यासोबत सर्व जी आपल्यासोबत फॅमिलीज आहेत ना त्यांच्याशी ओळख करून देतो तुम्हाला. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? राजेश. आणि तुमचं? रमयंती. आणि तुमचं? सुवर्ण. आणि नाही बाबूंचं नाव काय आहे? बाबू नाव सांग तुझं. नाव सांग. इकडे 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 नाव काय? नाव काय? तक्षू सांग नाव. नाही बाबू तुझं नाव? तनिष्का. अच्छा. तर हे आपले दोन फॅमिली आहेत जे आपल्या सोबत आहेत एका गाडीमध्ये. म्हणजे टोटल आपण 3 फॅमिली आहेत. तर सगळे आमचा माथेरान इथेच राहणार होता, कारण की ना बाई निघले गाडी ठोकलेली. तो सीन घ्यायला इजार म्हणजे भेटला नाही मला. नाही तर एखाद्याचं म्हणजे मेन बात ना समोरच्या व्यक्तीला काही झाला नाही त्या बरं, नाही तर अंगावरून आला असता सगळा. ब्लॉग आपला इथेच माथेरान पण इथेच राहिला असं. जर त्याला काय झालं असं तर आम्ही पहिलेच आउट साईडून होतो आणि भाईनीनं डायरेक्ट क्रॉसिंग केली ना, तर समोरून ॲक्टिवावाला आला, त्याने डायरेक्ट धारकन ठोकला याला. विषय संपलेला बाबा. बरा झाला की देवाच्या कृपेने जास्त काही बोलला नाही. नाहीतर मेन बात मला असं वाटतं ना की आपला गाववाला नव्हता म्हणून यो वाचला ना, याचीच चुकी होती. आमचे ड्रायव्हरची चुकी होती. बाई 100% त्यांना 101%, 100 पण 101% यांनी मार खाल्ला आता. 100% मी काहीच बोललो ना. तर खरी चुकीच याची होती. आउट साईडच्या आल्यानं प्लस यांनी ना डायरेक्ट न गाडी बघता आणि समोरच्या गाडी किती स्पीडला आले डायरेक्ट टिकली यांनी गाडी. नाही इथं आवरा भारी वास येते परफ्यूमचा, काही सांगून काही फायदा नाही. लय बेकार वास येते इथे. डम्पिंग इथे ना पूर्ण लय वास येते लय. आता सीएनजी वगैरे भरू आपण. आणि जर रस्त्याच्या मध्ये काय वाटलं दाखवण्यासारखं काय असलं तर दाखवू तुम्हाला. तर काय आम्ही आता पोहोचलो जस्ट पुढे माहिती आहे जिथं आम्हाला नाश्ता करायचा आहे ना तिथं पोहोचलोय आम्ही. स्वीट जंक्शन म्हणून असं नाव आहे. हे बच्चा बाडी सगळा. एक गाडी इथे आहे, एक ही आहे, एक आहे. इथं आता नाश्ता करू आपण आणि मग इथून आपल्या डायरेक्ट माथेरानला थांबायचं. तर काहीच आहे ना हे बघू शकता आम्ही डायरेक्ट कारमध्ये बसूनच खायचं आपण प्लॅन केलं. हां जे गाडी चालू कर ते आपण गाडीमध्ये बसूनच खाऊया, कारण की इथे जागा पण आहे. म्हणजे तसं पहिल्यापासून तसं सांगितलेलं की गाडीमध्ये नाश्ता आहे, तर गाडीमध्ये नाश्ता वगैरे करू आपण. आम्ही 3 कपल आहे, 3 कपलसाठी 3 पिशव्या दिल्या. त्याची हीच ना मग आम्ही तिकडून चाललोय ना. यांना वाटली ही गाडीमध्ये, या गाडीमध्ये त्यांना बाबू दामा इकडे नको जाऊ. चला मंडळी या नाश्ता वगैरे काय आहे तुम्हाला दाखवतो नाश्त्यामध्ये. आईज हे बघू शकता रोटी वगैरे ॲप्पे आणि कांदा भजी आणि ढोकला याला बोलतात ते खमण. अजून याच्यामध्ये भजी वगैरे आहे. आणि ही एक पिशवी काय केलं रे बाबू सकाळ चालू हे आता खाऊ आपण आणि लगेच फटाफट इथून आपण निघूया. इथेच द्यायचं का तर काय फायनली ना आता आपण एंट्री करतोय आपण. म्हणजे इथूनच आपल्याला वरती चढायचं ना घाट लागला आता. म्हणजे समजा असं समजा माथेरानला आता आपण पोचू थोड्याच वेळामध्ये. बघूया बाकी ना विषय काय भले माहिती आहे का बाईनी ना सीएनजी वर आणले आणि पेट्रोल नाही गाडी नाली गाडीन पेट्रोल नाही आहे. बाई सीएनजी वर चढल की नाही माहिती नाही. यो जर सीन व्हायला क्रिएट तर लफरा लय बेकार आलो होणार आमचं असं वाटायला लागेल. चढू आपण आता आता काय चालू जायला लागेल. हे बघा दिसली का तुम्हाला इकडे बघा हे बघा लफरा आहे लफरा. बघूया आता चढतंय का काय बाबू इकडे बघ लोक.
10-15 मिनट के क्या बोलते हो क्या बोलते हैं? कश्मकश से भाई अभी हम लोग ना पहुंच गए जहाँ से अपने को बैठने का ट्रेन पकड़ के अपने को जहाँ पे अपना लोकेशन है वहाँ पे जाकर पहुंचना है भाई। ए मंके यो काय यो हाय त्यालो मंके आवडते त्याला हात सोडून नाही जायचं तसं. गाई इथे ना मोबाईल करायला पण आली माझी आवड आहे होते खाली. हे माकरांचा काही भरोसा नाही. एक पिशवी पलवली आमची नाही तर बाई पलून नाही बघ कसं जमलं लई कत्तार ना गेली. तर काहीच ना प्लॅन मध्ये चेंजेस आलेले आहेत. आम्ही ऑटोनं जाणार होतो इथून. तर प्लॅन आम्ही असा केले की आपण ओनर आमचा थकला ट्रिपचा ओनर थकला बोलतो भाड्याला पैसे नाही ना आपल्यावर. आता इथून चालत जाऊ आपण कारण की ना इथून सनशाईन कोणतं तरी हॉटेल आहे त्याच्यामध्ये इथून ना एक हॉटेल सोडला का लगेच एक स्टेशन सोडला का लगेच आपला हॉटेल आहे. मग त्याच्यामुळे आपण बोलू ना इथून चालत जाऊ ना. या लाईनीमध्ये थांबायला लागलं असतं आपल्याला. या लाईनीमध्ये थांबलो असं तरी आपलं नाही ना करता 1 तास तर कसाच गेला 100% गेला असता. त्याच्याऐवजी बोला आपण 15-20 मिनिटं पकडा 20-25 मिनिटामध्ये आपण चालत पोचू. मजा मस्ती पण करत जाऊ नाही का. हा क्षण आपल्या व्हिडिओमध्ये कैद होणार एवढंच. बाकी का ऑटोमध्ये जायचं तसं केलं असतं पण जाऊन दे ना. आम्ही कुली बघले कुली नंबर 1 सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. हे आपले सर्व बॅगा वगैरे हे लोक घेऊन येतील. आपण चालत जाऊया आता आपण. हे बाबू बाबू इकडे बघ तू पण व्हिडिओ मध्ये टीम आहे आमच्या का पूर्ण. हे जेवढे कपल्स आहेत हे बघू शकता. हात वरती सगळ्यांच्या हात वरती. ये हिपी बुरे हे आहे एवढेच आहे ना. ही माणसा बिंदाण्याची कंसा ही काही कामाची नाही. अच्छा नाही यांना चालता येत नाही म्हणून मोटिवेशन काय आहे का घोड्यांना त्रास द्यायचा नाही. पायांना त्रास झालेला चालेल ठीक आहे नाही माणसांना ना घोड्यांना त्रास नाही द्यायचा. हा फक्त आपण कुलीना तरच दिले आपण. अरे कहना क्या चाहते हो. माणसानं नाही दिला कुलीना दिले माणसानं नाही दिला. मुलींचं काम आहे ना त्यांना आपण पैसे नाही, देतो. आपण कसं त्यांना कमवायचं कमवायचं नाही नाही बरोबर. का संधी देत आहो घ्या बाई. माणसानं तर माणसानं नाही आम्ही तर कुलीला दिले. बाकी काही नाही. सर्वजण चालतात. ही भूमी पण चालते बा भूमी. आता बाई भूमी ना पेडणे का माऊ ना माऊ जीपीएस लावली का तुला नाही ना. जीपीएस ट्रॅकर लावले का नाही ना. वेलकम टू माथेरान. सो एक स्टेशन आलं आपला. अजून एक स्टेशन यायचं बाकी आहे. मग त्या स्टेशनवरती आपण जय श्रीराम जय श्री महाकाल. बाकी तुम्ही मागाशी घेतला का. बाकी इथे लुटमार जास्त चालते कारण की ना यावी इथं फक्त ना जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर जायला कवरे सांगलं माहितीये का. 750 रुपये 750 रुपये बोल. आवर कला कमी नाही का. 1,500 रुपये घेतले बोल कमी होते नाही का. अबे साले 750 म्हणजे आम्हाला नाही पटलं तो नाही म्हणून मी बोललो त्याला नाही. तरी व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आम्हाला सूट झाला असता ना तो. बरोबर मी बोललो त्याला. मी बोललो की बोल 1,500 तरी तुम्ही निदान घ्यायला पाहिजे. मला बरं नाही वाटत 750 रुपये त्याला म्हणून कॅन्सल केला आम्ही. बाई ब्लॉगिंग चालू गेले ना बाई 100%. भाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भाईच्या चॅनलचं नाव सांगा. अरबाज ब्लॉग्स करून चॅनलचं नाव आहे. अच्छा अरबाज ब्लॉग चॅनलचं नाव आहे. जाऊन मंडळी सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला. सपोर्ट दाखवा भावांना. हा सपोर्ट दाखवा नाही का. मला पण तसं सपोर्ट करा की तुम्ही. बिंदास भाईचा फुल. हा यो काय बोलत का भाऊचा फुल राडा असते. फुल राडा आज म्हणजे भाऊ काही मानतच नाही. तोपणार नाही. टाकू आज बोलतो 100%. वाटोलम करणार आपण वाटोलम. संध्याकाळपर्यंत येईपर्यंत आम्ही फक्त जागे राहिलो पाहिजे फक्त. संध्याकाळचं जरा वेगळं प्लॅन आहे. आता फक्त असं वाटतं का कधी पोहोचतो आम्ही हॉटेलवर. ना आजकाल ना मला सवय अशी तुटत चालली असं वाटलं. हात लगेच दुखायला लागले माझा. मला काही समजे नाही.
नाही इकडे आमची ब्लॉग केव्हा बनवलेला तुम्ही संडे? नाही आता 2-3 दिवसा अगोदर बनवले भाई. ब्लॉगिंग चालू आहे, रील्स वगैरे आपल्या कंटिन्यू चालू आहेत. थोड्या का नाही पण असं डेली नाहीये. ओके पण टाकतोय आपण. ओके एवढं तू ब्लॉग मध्ये नक्की घेणार आहेस का? नक्की नक्की विषय का शूट करतो म्हणजे घ्यायला लागेल बाई. तेच नाही स्किप करावं लागतं. ये ब्रो. अरवाज ब्लॉग्स ये अपने सैंडी हाँ डीजे सैंडी ब्लॉग और इंस्टाग्राम का आईडी है सैंडी पाटिल वाईटी. जाकर फॉलो करो. हस्बैंड वाइफ को कॉमेडी यहाँ पे देखने के लिए मिलेगा. इनकी माँ का मजे ही मजे. चलो 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 बाबू हाय कर इकडे. हाय या लवकर लवकर या लवकर या. माझ्या तंगड्या दुखा लागल्या. या गौरव भाई हाँ खाने की चीजें बंदर से बचाने. चला 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 चलो कम ऑन गाइस बस इतने में हो गया आपका कल्याण. यस अभी तो रुकना नहीं है अपने को. शिरू या पाटे. यस कसं वाटतं पिल्या? मस्त. मस्त वाटतं तुला? माथेरानला आपण पहिल्यांदा झालो. मी पण पहिल्यांदा झाले हा की असं ना आवरी जवळ असून मी पहिल्यांदा म्हणजे एकदा आलतो पण अर्ध्यातच आलतो मी. आता पहिल्यांदा आलं. बायको जर बायको हिंदी काय फिरायलाच नाही ना. काही पण आहे काही पण. नित्ता वाटवलं नित्ता सांगता फिरायलाच नाही. चल मग जवळपास काहीतरी वन डे नाही का आपलं नशिबान होता म्हणून भाई. गौरवभाई बोलते गौरवभाई ओपी आपण त्यांच्यासोबत आलोय. काय विषय आता आपण अर्ध्या रस्त्यामध्ये पोचलोय. अजून पोचू थोडासा बाकी आहे. पोचलो की विषय हॉटेलवरती आपण हां असेल ना पाणी. तो बाबूकडे पाणी बघ. कॉन्टेंट गाडी घेतली ना. या सगळ्यांमध्ये ना एक गोष्ट झाली पाहिजे होती. सामान नाही आणता येत ना. आमच्या बायका पण आल्या तो त्यांना पण मनाई पाहिजे होती. नाही मावशीचं बोलणं असं आहे का इथं वरती कसा सामान वगैरे घेऊन यायला तकलीफ होते. जास्त करून कोणी घेऊन येऊ शकत नाही. आणि एवढ्या वरती आल्यानंतर थोडंसं महाग विकला जातो काही गोष्टी. तर आपल्याला कसं माहिती आहे सस्ता लागते भाई. 10 का लिंबू पाणी भाई 50 रुपये में 20 रुपये 40 रुपये में देते नाही का भाई. हा नाही का बरोबर. नाही ही खरी गोष्ट आहे. आपण बोलता नाही का आता मगाशी पण काय आला तो कोण गाडीवाला होता आत गाडीवाला होता. त्याच्यामध्ये 1 जण 2 जण बसले असते आणि त्याच्यामध्ये अजून बॅग्स वगैरे आले असते. तर त्यांनी सांगितले 750 रुपये. आपण कुठे विचार करतो 750 रुपये द्यावाचं. 10 मिनिटात चाललो तर आपण बरं होईल नाही. पण ती मेहनत ती त्यांना माहिती आहे. तसं आपला ब्लॉग बनवायला किती टेक घ्यायला लागतात किती व्हिडिओ एडिट करायला लागतं टाकायला लागतो. टायटल थंबनेल सर्व गोष्टी या आहेत. बाकी काही नाही. साला मेरी इज्जत की भाजी मला करा इधर. आता आपण ज्यूस वगैरे पिला लिंबू सरबत वगैरे पिला. आता इथून निघू आपण. तसंच आता कंटिन्यू राहा. मला असं वाटते आपले व्हिडिओ ना जाम लॉंग होणार आहे. आलीत मला तरी असं वाटते आली बघत असेल तर 20 एक मिनिटाची होत आली असेल. आता जाऊया आपण इथून हॉटेलवरती. फायनली गाईज आता आम्ही पोचलोय आमच्या लोकेटेड डेस्टिनेशन. आमचा जो हॉटेल आहे सन अँड शेड्स रिसॉर्ट या रिसॉर्टला पोचलोय. बाकी आहे व्यवस्थित बघू शकता. यस ये पाणी पण आहे ना बाबू. यो खुश ओ माय गॉड. या चल 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 आतमध्ये चल. तर या काय बॅग वगैरे घेऊया आता आपण. बॅग मस्त आहे एकदम भारी आहे. सँडी भाई आपल्या अगोदर तर आपला सैंडी भाई लेटेगा अभी. इसकी माँ का लेटेगा अभी नाही का. पोचलो आपण आपल्या जागेवरती हॉटेलवरती. नंतर तुम्हाला हॉटेलची टूर वगैरे तिथं पहिला आता बॅगात वगैरे तिथं बघू शकता. नंतर आपला दुसरा काय जायचा अजून आपला काय माहिती आहे घोडे वगैरे वाटते येणार आहे. नक्की माहीत नाही येणार आहे की नाही. बघूया आता कसं काय ना. वाघ आली कटाला आली वाघाला. वाघाला कटाला आली म्हणून काय गेले बघा. काम धंदे नाही याला इकडे गेलो ना बसले. बाबू काय तर आता जरा रिलॅक्स होता. रिलॅक्स बघू कोणता रूम वगैरे आपल्याला अवेलेबल होते. त्या रूममध्ये जाऊ आपल्या बॅगा वगैरे ठेवू फ्रेश वगैरे होऊ न मग आपला पुढचा कार्यक्रम चालू करू. तर काय चालू आहे आता आपण आपल्या रूममध्ये. सो गाइस बघू शकता हा रूम आहे. ठीकठाक आहे.
काय व्यवस्थित आहे. काय टीव्ही नाही, एसी आहे पण एसी चालू करतील की मला नाही माहिती, बघू आपण नंतर. आणि अजून त्यालाच शेटून अजून एक रूम आहे, तो दुसऱ्यानं दिले. काय ही काय ओढणी. हां आणि ही बघू शकता बाल्कनी वगैरे एकदम मस्त आहे ना, समोरच व्ह्यू एकदम भारी आहे. काय बोलतो तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं आज? एकदम भारी. तुम्हाला अजून मस्त, आज आपली मजा करायची बाकी अजून नाही का. हे बघू शकता बाल्कनी वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि समोरच स्विमिंग पूल. जाऊ आपण थांब जरा, जाऊ एक नंबर काम आहे नाही का. तो भारी आहे ओव्हरऑल, तर एकदम मस्त वाटतं. रात्रीचं क्लायमॅट्स वगैरे एकदम अजून वेगळ्या प्रकारचं असेल. तसंच आपण बाहेर बसणार, मजा मस्ती करणार, गेम्स वगैरे आहेत असं बोलत होता. बघूया आता काय आहे विषय. नंतर तुम्हाला रात्रीचा व्ह्यू पण दाखवेन. आता सध्या आपण फ्रेश वगैरे होऊ, बघूया कसं काय होतं ते. गाईज आवरा नालायक पोऱ्या नाही हो, जाम नालायक पोऱ्या. लढत होता स्विमिंग पूलमध्ये, बोलता आंघोळच करायची आहे. माझी आंघोळ करायला चालवलं त्याला, काय आंघोळ वगैरे करायला जा. ये